नमस्कार आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। आता सर्व मुलींना मिळणार मोफत स्कूटी। असा करा अर्ज आणि ही कागदपत्रे तयार ठेवा। मित्रांनो, सर्व मुलींना आता मोफत स्कूटी मिळणार आहे। त्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत किंवा अर्ज कसा करायचा याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर काय आहे ही माहिती, चला पाहूयात। आता पहा, हेडिंग वरून तुम्हाला समजले असेल की मुलींना मिळणार मोफत स्कूटी, तेही 1 दिवसात घरपोच। पाहूयात कशी ते। मित्रांनो, फ्री स्कूटी योजना तर मोफत योजना मुलींसाठी ही योजना आखलेली अगदी फ्री मध्ये मुलींना मोफत स्कूटी ही मिळणार आहे। जेणेकरून ही योजना महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या मुलींना मिळणार आहे। तर जाणून घेऊयात ही योजना कशी मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे कोणती लागणार आहेत। तत्पूर्वी आपण पाहूयात की राज्य सरकारचा यामागे उद्देश कोणता असणार आहे की मुलींना स्कूटी देण्याबाबत। मित्रांनो, मोफत स्कूटी योजना ही मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व सक्षम करण्यासाठी अंमलात आणली गेलेली एक योजना आहे आणि हाच उद्देश आहे आपल्या सरकारचा। मित्रांनो, या मुली कोणत्या असणार आहेत पहा, तर त्या पदवी आणि पदव्युत्तर असल्या तरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। अशा मुलींना लगेच अर्ज करावा आणि सदर अर्ज हा जवळच्याच कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन करावा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही कागदपत्रे त्यासाठी आवश्यक असणार आहेत। मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट साईजचे 2 फोटो, मागील वर्षाच्या गुणपत्रिका, पदव्युत्तर प्रमाणपत्र आणि बोनाफाईड या कागदपत्रांची आवश्यकता आहे। तुम्हाला फ्री स्कूटी योजना मिळवायची असेल तर तुम्हाला ही सर्व कागदपत्रे तयार ठेवणे तितकेच गरजेचे राहणार आहे। मित्रांनो, तुम्ही पाहतच आहात की आज मुलींनी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवले आहे। एक काळ असा होता जेव्हा मुलींना फारसे लिहिण्या वाचण्याची परवानगी सुद्धा नव्हती आणि त्यांना घरची कामे करायला लावायची किंवा लागायचीच। पण आता काळ बदलला आहे आणि आज मुली केवळ अभ्यासात नाही तर नोकरीतही मुलांच्या खांद्याला खांद्या लावून किंवा पुढे म्हटलं तरी चालेल। आणि फ्रेंड्स, म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकार हे मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना हे राबवत आहे, ज्याचा मुलींना थेट फायदा होत आहे। उत्तर प्रदेश राज्य सरकारने राणी लक्ष्मीबाई योजना आखली आणि याच योजने थ्रू मुलींना भरपूर सारे लाभ देण्यात आले। मुलींना लवकरच मिळणार आहे स्कूटी याच योजने थ्रू। सो फ्रेंड्स, याच योजनेअंतर्गत मुलींच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार असून या योजनेचा उद्देशच आहे की मुलींना लवकरात लवकर शाळा किंवा कॉलेजमध्ये जाता यावे। मित्रांनो, ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्यास लवकरात लवकर आपल्या सर्वांना या चॅनलवर याची इन्फॉर्मेशन मिळेल। आता सध्या तरी ही महाराष्ट्रात सुरू झाली नाही, परंतु आपले सरकार ही महाराष्ट्रात लवकरच ही योजना सुरू करणार आहे आणि त्यासाठी हीच कागदपत्रे लागणार आहेत। सो ही कागदपत्रे आत्तापासूनच तयार ठेवा। आपले सरकार या आपल्या राज्यामध्ये ही योजना नक्की सुरू करणार आहे, तेव्हा आपल्या चॅनलवर सर्वात पहिला व्हिडिओ शेअर होणार आहे। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। स्टे हॅपी, स्टे हेल्दी।